स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. शाल्मली खारकर, राहुल उतेकर, मंगला नायकवडी, कल्पना साप्ते आणि तुषार कुरणकर. जोरदार टाळ्या सगळ्यांच्यासाठी. परीक्षकांचं स्वागत झालंय आणि आता इथे येणार आहे मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी. इथे येणार एक बाई जिला हवा एक घटस्फोट आपल्या नवऱ्याकडून आणि म्हणून ती गेली एका वकिलाकडे. बघूयात घटस्फोट मिळतोय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. कोर्टाच्या या वारीत मिळेना वाट हो, वकिलांचे जाळे झाले घनदाट हो. समोरचा ते बोलतो ऐकू येत नाही, भक्तासाठी देवा कर ना तू काही. विठ्ठला एक तरी केस देना विठ्ठला, एक तरी केस देना. नमस्कार. चमत्कार. चमत्कार नाही, नमस्कार. बलात्कार. अहो नाही, नमस्कार. अरे हळू बोला. नमस्कार. मला कळतं. तुम्ही स्वतःला काय कतरीना कैफ समजता का? हा, नुसतं बोलताय. ऍक्टिंग कोण करणार? बरं, माझी ओळख करून देतो तुम्हाला. हा. मी ऍडव्होकेट कान फाटे. नाही माहितीये, का न फाटे. का न फाटे ते मला माहिती नाही. आडनाव कान फाटे. हा, ऍडव्होकेट का न फाटे. हा. बरं, तुमचं नाव? मी सुंदरी चिचुंद्री. पण दिसतात अगदी माणसासारखे. अहो नाही, माझं नाव सू. तिकडे उजवीकडून डावीकडे गेले की लगेच तिकडे. अहो नाही, माझं नाव सुंदरी. सुंदरी. हा. तुमचं नाव एवढं सुंदर आहे, मग मगापासून चिचुंद्री काय करताय? तुम्हाला जरा दोन गोष्टी सांगून ठेवतो. हा जो माझा कान आहे ना, हा कान, या कानाने मला जरा कमी ऐकू येतं. आणि हा कान आहे ना, त्या कानाने मात्र अजिबात ऐकू येत नाही. आता बोला, मी ऐकतो. मला माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट हवाय आणि त्या निर्णयापासून मी ठाम आहे. अच्छा, तर तुमच्या नवऱ्याचं नाव राम आहे. पुढे. अहो राम नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. बोला पटकन बोला. मी माझ्या निर्णयावर ठाम. नाही, आता तुमचं काम आहे म्हणून तर इकडे आलायत ना, टाइमपास करायला थोडी आलायत. अहो तसं नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम. अच्छा, तुम्हाला बाम हवाय, कुठे लावायचं? अहो घशाला बाम लावायची वेळ आली आहे. ठाम. अच्छा, तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? हा. तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडासा विचार करावा. हा, नाही काय विचार करायला माझ्याकडे फारसा वेळ नाहीये ना आता. बोला पटकन बोला. अहो विचार करायला माझ्याकडे फारसा वेळ नाहीये. भेळ इथं भेळ मिळणार नाही. त्या माणसाने काय खेळ मांडलाय सगळा. अच्छा, वेळ. तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्याकडे अजिबात वेळ नाही. हा. एक मिनिट. केस कापा ते तिकडचे. अरे बरं, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला तुमचा नवरा का बदलायचा आहे? कारण माझा नवरा कम्प्लीट सायको आहे. बायको आहे? म्हणजे तुम्ही पण बायको, तुमचा नवरा पण बायको? अहो काय. अच्छा, म्हणजे अशी गोष्ट आहे होय. शिशी ऐका हो, माझा नवरा. अच्छा, नागोबा. अहो नाही, माझा. ते कळलं हो, ते सगळं कळलं मला. अच्छा, वेडा आहे. अच्छा, तुमचा नवरा वेडा आहे. बरं, म्हणजे वेडा आहे म्हणजे वेड्यासारखं नेमकं करतो काय? अहो दिवसभर टीव्ही बघत बसतो. त्याला विचारल्याशिवाय मला घरात इकडची काडी तिकडे करता येत नाही. कुठली गाडी? गाडी नाही हो. अच्छा, माडीवर राहता का? अहो नाही. अच्छा, त्यांची बॉडी नाही म्हणून नवरा बदलायचा? हो नाही हो, तसं नाही काही. साडी. नवरा साडी घालतो? अरे काय. अहो ऐकून घ्या हो. बिडी ओढतो? हो नाही. गाडी सुटली? काय करताय? काय मला एक चान्स द्या, फक्त एक चान्स. मी तुम्हाला आधी काडी. हा, एवढं सांगायचं होतं, एवढा वेळ लावलात. बरं, तुम्हाला मुलं? मला एक मुलगी आहे, चंद्रा. 15 मुलं आहेत तुम्हाला? अहो नाही. आणि नवऱ्याचं लक्ष नाही काय म्हणताय? जास्तच लक्ष आहे तुमच्या नवऱ्याचं. ऐकून घ्या हो, मला एकच मुलगी आहे, चंद्रा, माझ्या नवऱ्यापासून. चंद्रापासून? वा, म्हणजे महाभारतामध्ये कुंतीला सूर्यापासून मूल झालं आणि या कलयुगामध्ये या बाईला चंद्रापासून मूल झालं. चंद्रा माझ्या मुलीचं नाव आहे. नाव. बोला. चंद्रा हे माझ्या मुलीचं नाव आहे. नाव. गाव नको मला, गाव नको. मुलं किती? मला पाणी मिळेल का हो? वाणी नाही, मी वकील आहे. मुलं. वाणी नाही हो, पाणी. आणि पाणीची तर परिस्थिती नाहीच आहे, पण येऊ शकते, परिस्थिती येऊ शकते. आता मी करते, तुम्ही ओळखा. मी ओळखतो. बोला. तुमच्या माझ्या फालतू वकील
डील. हा 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 नवरा. हा हा सुखाने संसार. हा बर ओळखो ओळखो हा, ओळखो. हा, हा. हा, हा. माझ्यासारख्या फालतू वकिलाशी डील करण्यापेक्षा माझ्या नवऱ्याबरोबर मी सुखात संसार करेन. बरोबर. हा विचारूयात मग परीक्षकांना कसं वाटलंय ते. रेणुकाताई. वा, दोघांचा ऍज युजल टायमिंग फर्स्ट क्लास. मस्त ऍक्ट होता तो, अत्यंत एंटरटेनिंग, अत्यंत मनोरंजक. व्हेरी गुड. निर्मितीताई. खूप मज्जा आली, खूप मज्जा आली. तो तुमचा गेम संपूच नाही असं वाटत होतं मला. चालूच राहावा, तू काहीतरी करून दाखव आणि त्यांनी काहीतरी मूर्खासारखं ओळखावं. दोघांचे टायमिंग अप्रतिम, खूप छान झालं. वा. बघूयात प्रेक्षक परीक्षकांचं काय मत आहे. किती गुण. 9 गुण. वा. उद्या आहे एलिमिनेशन, त्यामुळे आता टेन्शन वाढलेलं आहे. 2 परीक्षकांपैकी एकाचे मार्क असणार आहेत गुलदस्त्यात, पण ते कुणाचे आहेत विचारूयात. कुणाचे गुलदस्त्यात. निर्मितीताईंचे. रेणुकाताई मग तुम्ही मार्क द्या. 10 गुण. वा. मागच्या वेळीचे 60, आत्ताचे 19 म्हणजे एकूण 79 गुण. आणि निर्मितीताईंचे आहेत गुलदस्त्यात. सगळ्यांची होणार बेरीज, पण ते करणार आहे उद्या. तेव्हा पुढच्या सगळ्या तुमच्या धमाल या सगळ्या ऍक्शन साठी खूप साऱ्या शुभेच्छा.